श्री स्वामी समर्थ. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. किती सुंदर वाक्य आहे. आपल्याला आपल्या गुरूंचा आशीर्वाद आहे, त्यामुळे आपल्याला घाबरण्याची काहीच गरज नाही. फक्त आपला श्रद्धाभाव तसा पाहिजे. या ताईंच्या बाबतीत देखील असंच काही घडलेलं आहे. खूप रोमांचक असा अनुभव स्वामींनी त्यांना दिला आहे. हा अनुभव ऐकताना प्रत्येक स्वामी भक्ताच्या अंगावरती शहारे येणार आहे. त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या आयुष्यातील खूप मोठे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत आहे. अक्षरशः अनुभव सांगताना आज डोळ्यातून पाणी येत आहे. महाराजांची किती अगाध लीला आहे, प्रत्येक क्षण मला आठवत आहे. स्वामी भक्तांनो, हा अनुभव सांगण्यासाठी एकच प्रेरणा मिळाली की माझ्यासारखे ज्या कोणी ताई बहिणी असतील त्यांना एक नवी दिशा, आशा आणि एक हिंमत मिळावी, यासाठी मी हा अनुभव आज इथे शेअर करत आहे. स्वामी भक्तांनो, माझे नाव पूजा आहे. मी संभाजीनगर येथील रहिवासी आहे. स्वामी भक्तांनो, आम्ही समर्थनगर येथे जात असायचो स्वामींच्या मठामध्ये. सुरुवातीला स्वामी काय, मला काहीच माहीत नव्हतं. मी स्वामींच्या सेवेत कशी आले ते तुम्हाला मी सांगते. मी खूप डिप्रेशनमध्ये आम्ही गेलो होतो. आम्ही जे म्हणतात ना की स्वप्नपूर्तीसाठी आपण एक स्वतःचं घर घेत असतो, असंच आम्ही केलं की आमचं खूप इच्छा होती की स्वतःचं घर घ्यावं म्हणून, आणि आम्ही 2 BHK फ्लॅट स्वतःचा घेतला. ज्या दिवसापासून आम्ही फ्लॅट घेतला आणि त्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी गेलो, त्या दिवसापासून आमच्या आयुष्यामध्ये सुखाचा एकही दिवस उगवला नाही. काही ना काही घरामध्ये खूप डिप्रेशन होत असायचं. आमचा जो व्यवसाय होता तो पूर्णपणे ठप्प झाला. त्यानंतर माझ्या मिस्टरांची नोकरी गेली. सर्व बाजूनी खूप साऱ्या अडचणी एकसमोर उभ्या राहू लागल्या. एक झालं की एक संकट पुढे उभं राहू लागलं. आर्थिक टंचाई खूप येऊ लागली. अक्षरशः घरामध्ये खाण्यासाठी देखील काही राहिलं नव्हतं. मिस्टरही खूप डिप्रेशनमध्ये गेले होते. ते म्हणायचे की आता मला जगायचंच नाही. इथपर्यंत आमचं झालं होतं. जवळपास 2-3 वर्ष आम्ही असेच काढले. पण एक दिवस असं झालं की खूप खचून गेल्यासारखं वाटलं. आता कोणीच नाही. आम्ही दोघांनी ठरवलं की आता आपण जीव द्यायचा. दुसरा आपल्याकडे पर्यायच नाही. कारण ज्यांचं कर्ज घेतलं होतं ते सर्वजण आमच्या दारामध्ये येऊन उभा राहायचे. खूप विचित्र बोलायचे. मुलांचे शिक्षण देखील चांगल्या शाळेत होते ते तिथून काढून टाकलं आणि जिल्हा परिषद येथे त्यांना टाकून दिलं. त्यामुळे खूप सारं वेगळंच काहीतरी वाटत होतं की आता आम्ही समजवलं की आता आपण सर्वजण आत्महत्या करायची, एवढंच आमच्या डोक्यात होतं. कारण घरच्यांचा देखील कोणाचाच आम्हाला आधार नव्हता. असंच मग आम्ही काय म्हटलं, आपण गाडीवर जाऊ आणि गाडी कुठेतरी धडक आपण बळच देऊ आणि म्हणजे आपला प्राण जाईल, असं आम्ही ठरवलं. आणि जर याच्यामध्ये प्राण नाही गेले तर विषाची बाटली आम्ही सोबत ठेवलेली होती. त्याच वेळेस काय झालं की आमच्या जे नात्याची माझी आत्ते बहीण आहे, ती स्वामींची खूप सेवा करत होती. आम्ही गाडीवर त्याच याच्यामध्ये चाललो होतो, तर तिचा कॉल आला की कुठे, काय करते, काय नाही. तर म्हणजे एक नाही का असं हृदय भरून आल्यानंतर आपला आवाज असा वेगळाच येतो डिप्रेशनमध्ये असल्यावर. ती म्हटले की काय झालं, की तू एवढी डिप्रेशनमध्ये का बरं दिसत आहे, काय करते, असं विचारलं. तर मग मला राहवलंच नाही. मला खूप रडू येऊ लागलं आणि तिला मी सर्व काही सांगितलं. त्यावेळेस ती म्हटले, असा विचार करू नका, तुम्ही मागे जा, स्वामी आहेत. जिथे सर्व काही संपतं तिथे स्वामींची लीला सुरू होते. तुम्ही स्वामींवरती विश्वास ठेवा आणि सेवा करायला सुरुवात करा. पण हे स्वामी काय काहीच माहीत नव्हतं. आणि तेवढ्यात तिचा फोन बंद झाला आणि आमच्यासमोरून एक ट्रक गेली. त्या ट्रकवरती एक वाक्य आम्ही वाचलं, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. त्यावेळेस असं वाटलं की हे कुणासाठीच नाही, ते फक्त आपल्यासाठी आहे असं वाटलं. कुणीतरी आहे जे आपल्याला बोलवत आहे आणि आपल्याला सांगत आहे, घाबरू नका, मी आहे, टेन्शन, काळजी घेऊ नका. त्यावेळेस मग आम्ही पुन्हा आमचा निर्णय बदलवला आणि महाराजांच्या आम्ही मठामध्ये गेलो. तिला फोन केला की मठात गेल्यानंतर काय करायचं काय नाही. तिने सांगितलं की तुम्ही जवळपास रात्रीचे 11 वाजले असेल. आम्ही मठामध्ये गेलो. समर्थनगर येथे आम्ही मठात गेलो. तिथे गेल्यानंतर
महाराजांना श्रीफळ वगैरे अर्पण केलं. खूप रडलो, इतकं रडलो, दोघंही रडलो. आता कुणीच नाही, तुमचाच एक आधार आहे. सांगितलं आहे ना की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या एका वाक्यावरती विश्वास ठेवून आम्ही इथपर्यंत आलो आहे. इथून पुढे आता आमच्या आयुष्यात काय करायचं ते तुम्ही बघा. जर नाही झालं तर आम्हाला दुसरा पर्यायच नाही, आत्महत्याच करावी लागणार आहे, असं स्वामींना म्हटलो. आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. महाराजांचा त्या दिवशी म्हणजे विशेष म्हणजे मठ देखील उघडा होता. जे सेवेकरी रोज मठ बंद करून जातात ते सेवेकरी तिथे त्या दिवशी सेवा करत होते. त्यामुळे हा मठ उघडा होता. म्हणजे जणू काय महाराजांनी आमच्यासाठी तो मठ उघडा ठेवलेला होता असं वाटलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मग आम्ही मठामध्ये जाऊ लागलो. सेवा सुरू केली घरामध्ये सेवा करायला अगोदर खूप प्रचंड अडचणी येऊ लागल्या. त्यानंतर मग तिने सांगितलं की तुम्ही प्रश्नोत्तर करा, सर्व काही व्यवस्थित होईल. त्यांनी जे सांगितलं ते सर्व उपाय करा, ज्या सेवा करा, सर्व करा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात काय बदल होतात ते, असं ती म्हटली. आणि आम्ही मग प्रश्नोत्तर करायला गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही बजाजनगरला प्रश्नोत्तर केले. दर गुरुवारी तिथे प्रश्नोत्तर होतात. मग आम्ही बजाजनगरच्या मठामध्ये गेलो, तिथे प्रश्नोत्तर केले. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही कुलदेवतेचा मान सन्मान केला नाही आणि सर्वप्रथम तुम्ही ज्या वास्तूमध्ये राहत आहात ती वास्तूमध्ये खूप निगेटिव्हिटी भरलेली आहे, त्यामुळे तुम्हाला हा सर्व त्रास भोगावा लागलेला आहे, बाकी काहीच नाही, तुमची वास्तू चांगली नाही, असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर स्वामी भक्तांनो, कुलदेवतेचा मान सन्मान नाही, तुमचा देवघर देवारा व्यवस्थित नाही, त्यामुळे तुम्हाला हे सगळे प्रॉब्लेम येत आहेत असं म्हटले. तुम्हाला सुरुवातीला अगोदर तुमच्या आईवडिलांचा म्हणजेच तुमच्या कुलदेवतेचा मान सन्मान करून यावं लागेल. त्यानंतर तुम्ही महाराजांची सेवा सुरू करा आणि एक एक प्रश्न तुमचे मार्गी लागतील, असं त्यांनी सांगितलं. आणि मग आता तर जाण्यासाठी पैसेही नव्हते. महाराजांना विनंती केली की तुम्हीच आता घेऊन जा. जास्त पैसे नसल्यामुळे आम्ही बसने जाण्याचं ठरवलं. मुले माझ्या आईकडे सोडले आणि आम्ही दोघंच गेलो. आता स्वामींना म्हटलं तुम्हीच घेऊन जा. आणि आम्ही अगोदर तुळजापूर येथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्ही चालतच होतो तर मला महाराजांचा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आवाज आला आणि माझं लक्ष तिकडे वेधून घेतलं. तर त्या दुकानामध्ये महाराजांचं नामस्मरण चालू होतं आणि ते दुकानावरती श्री स्वामी समर्थ पुष्पभंडार असं लिहिलेलं होतं. त्यावेळेस वाटलं की महाराजच आता आपल्याला सर्व काही तेच करणार आहे. त्यावेळेस खूप समाधान आणि शांती वाटली. मग आम्ही त्याच दुकानामधून सर्व साहित्य घेतलं. देवीकडे गेलो, तिथेही खूप रडलो. मानसन्मान वगैरे सर्व काही झाला. देवीला म्हटलं आता तू जर माझं सर्व काही व्यवस्थित केलं तर मी पुन्हा तुझं खूप छान मानसन्मान करेन, सोन्याचं तुला मंगळसूत्र करेन, असं देवीला मी बोलली. त्यानंतर आम्ही याला गेलो, जेजुरीला गेलो. तिथेही खूप छान मानसन्मान आम्ही केला. मग आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आमची सेवा सुरू झाली आणि जी वास्तू आम्हाला सांगितलं होतं की तुम्ही तिथे राहू नका, मग आम्ही दुसरीकडे शिफ्ट झालो आणि ते घर आम्ही विकण्यासाठी काढलं आणि मग ते घराची किंमत छान आली. आणि स्वामींना म्हटलं आता आमच्यासाठी जे योग्य घर असेल, जिथं छान असेल त्या ठिकाणी आम्हाला घेऊन चालावं, असं स्वामींना केलं. स्वामींचे 108 पारायण केले आणि स्वामींनी खूप छान वास्तू आम्हाला दिली. त्यानंतर आम्ही दुसरं घर घेतलं, रजिस्ट्री झाली, सर्व काही व्यवस्थित झालं आणि एक एक प्रश्न मार्गी लागू लागले. माझ्या मिस्टरांनाही छान जॉब मिळाला आणि जो व्यवसाय आम्ही पूर्णपणे बंद केला होता, ठप्प झाला होता, खूप नुकसान त्यामध्ये आम्हाला भरावं लागलं होतं, तो व्यवसाय पुन्हा एकदा नव्याने आम्ही सुरू करण्याचं ठरवलं. आणि आम्ही तिथे पुन्हा एकदा प्रश्नोत्तर केले की व्यवसाय पुन्हा सुरू करायचा, पूर्णपणे बंद झालेला आहे, तर काय करावं असं त्यांना विचारलं. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की तिथे तुम्ही महाराजांचं हे करा, महाराजांची प्राणप्रतिष्ठा करा, महाराजांची मूर्ती आणा तिथे आणि तिथे सेवा सुरू करा, बरोबर तुमचा व्यवसाय सुरू होईल आणि श्रीयंत्र रोज तिथे घेत जा, असं त्यांनी सांगितलं. श्रीसूक्त रोज तिथे घेत जा असं त्यांनी सांगितलं. आणि मग आम्ही तसंच करू लागलो. आणि स्वामी भक्तांनो, बघता बघता 6 महिन्यामध्ये आमचा व्यवसाय पुन्हा सुरळीत एकदम व्यवस्थित होऊ लागला. त्यानंतर खूप छान वाटू लागलं. मुलांनाही पुन्हा एकदा दुसऱ्या शाळेमध्ये घातलं. महाराजांचं इतकी आगाध लीला आणि स्वामी
त्यावेळेस माझ्याकडून इतकी सेवा करून घेत होते ना, की मला त्या गोष्टी आत्ता जर आठवले ना तर असं वाटतं की स्वामी कशी मला शक्ती देत होते आणि कशी करत होते. जी बाई 8 वाजता उठायची ती बाई आज 3:30-4ला उठून महाराजांची सेवा करायची. महाराज तिच्याकडून करून घेते. गुरुचरित्र पारायण, श्रीपाद श्रीवल्लभ पारायण, दुर्गा सप्तशती, मल्हारी सप्तशती, स्वामीचरित्र असे जे नाही ते ग्रंथ मी वाचले. प्रत्येक ग्रंथाचे मी पारायण केले. नवनाथ ग्रंथाचेही पारायण स्वामींनी माझ्याकडून करून घेतले. खूप सेवा त्यावेळेस करून घेतल्या आणि त्या सेवेचं फळ एक एक प्रश्न मार्गी लागला. सर्व काही प्रश्न सुटले. त्यानंतर माझ्या सासूबाई ज्या होत्या अगोदर आमच्याकडे त्या राहत नव्हत्या, पण त्यांच्या आईमध्ये फार जीव आहे. त्यांना माझे जे दीर होते ते त्यांना सांभाळत नव्हते, त्यामुळे त्या सासूबाई त्या दरम्यान आमच्या घरी आल्या होत्या, आमच्याकडे आल्या आणि आम्ही त्यांना सांभाळत होतो. माझ्या मिस्टरांचा त्यांच्यात फार जीव होता आणि त्यांचाही माझ्या मिस्टरांमध्ये फार जीव आहे. त्यामुळे त्या आमच्याकडेच राहू लागल्या आणि एक दिवस रात्री त्या अचानक म्हणू लागल्या की माझ्या छातीमध्ये फार दुखत आहे, असं काहीतरी टोचल्यासारखं रुतल्यासारखं मला होत आहे, काहीतरी आहे. तर मिस्टर म्हटले की आपण हॉस्पिटलला जाऊया. मग आम्ही तिथे जवळपासच्या हॉस्पिटलला गेलो. डॉक्टरांनी बघितलं. डॉक्टर म्हटले की तुम्ही मोठ्या हॉस्पिटलला नेऊन सर्व काही चेकअप करा म्हणे, काही काय असेल काही सांगता येत नाही असं डॉक्टर म्हटले. तात्पुरती रात्रीपुरती त्यांनी गोळी वगैरे दिली. गोळी घेतली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही दुसऱ्या मोठ्या हॉस्पिटलला त्यांना घेऊन गेले. तिथे सर्व चेकअप वगैरे केलं तर तिथे आम्हाला कळालं की माझ्या सासूबाईंना हा कॅन्सर झालेला आहे आणि कॅन्सर हा 3ऱ्या स्टेजमध्ये आहे. लवकर याचं निदान झालं नाही आणि 3ऱ्या स्टेजमध्ये आहे. हे कळाल्यानंतर पूर्ण आम्ही आमच्या पायाखालचीच जमीन सरकली असं झालं. माझे मिस्टर हे पूर्णपणे तुटून गेले. आता कोणीच राहिलं नाही असं वाटत होतं. एकच फक्त आहे, ते फक्त स्वामी. त्यामुळे आम्ही मठात गेलो, आईला घेऊन गेलो आणि स्वामींना विनंती केली की स्वामी तुम्हीच आता आहात, बाकी कोणीच नाही. यातून काहीतरी मार्ग काढा, सर्व काही ठीक करा, व्यवस्थित करा. माझे मिस्टरांनी अंतःकरणापासून स्वामींना आळवलं, हाक मारली, डोळ्यातून अश्रू गाळले आणि स्वामींच्या पुढे नतमस्तक झाले. त्यानंतर स्वामी भक्तांनो जे डॉक्टरांनी गॅरंटी दिली नव्हती वाचण्याची, त्या माझ्या सासूबाई आज एकदम ठणठणीत व्यवस्थित आहे. 3ऱ्या स्टेजचा कॅन्सर महाराजांनी त्यांना फक्त आता गोळ्यावरती आणला आहे. केमो वगैरे सर्व झाले. त्यांच्या बॉडीने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि माझ्या सासूबाई आता एकदम व्यवस्थित ठणठणीत आहेत. फक्त त्या गोळ्या घेतात. ही फक्त आणि फक्त स्वामींची आमच्यावरती झालेली खूप मोठी कृपा आहे असं म्हणायला हरकत नाही. महाराजांनी प्रत्येक क्षणोक्षणी पादोपदी आम्हाला खूप मोठी साथ दिली आहे. स्वामी भक्तांनो, असंच एक दिवस काय झालं की माझा मुलगा खेळता खेळता सायकलवरून पडला. तर सायकलवरून असा पडला ना की जे खाली खूप मोठा खड्डा होता आणि त्या खड्ड्यामध्ये खूप मोठा दगड होता आणि तो दगड त्याच्या डोक्यामध्ये शिरला. खूप आतमध्ये तो गेला आणि त्याला वाटलं की मम्मी पप्पा मला फार बोलतील, म्हणून त्याने लवकर आम्हाला सांगितलंच नाही. खूप सारा रक्तस्राव खूप झाला. तो लवकर वरती आलाच नाही, खालीच खेळत होता. आता रोज मुले खेळतात त्यामुळे आम्ही काही लक्ष दिलं नाही. संध्याकाळ झाली, मुलगा का बरं घरी येत नाही म्हणून खूप काळजी वाटली. म्हणून आम्ही खाली गेलो तर मुलगा एका ठिकाणी बसलेला होता डोक्याला हात लावून आणि त्याला म्हटलं की काय झालं, तर त्याने दाखवलं तर खूप रक्त तिथे सांडलेलं होतं. त्याला म्हटलं की हे काय केलं. आम्ही खूप घाबरलो आणि मग हॉस्पिटलला नेलं. डॉक्टर म्हटले की याचा खूप रक्तस्राव झाला आहे, कारण याला रक्तच राहिलं नाही, कारण काय होईल याचं सांगता येत नाही. कारण माझा मुलगा जवळपास बेशुद्ध झाला होता. डोळे त्यांनी पांढरे केले होते. तर खूप भीती वाटली. आता दुसरा पर्यायच नव्हता आपल्याला. महाराजांशिवाय दुसरं कोणीच नाही. महाराजांचीच साथ आहे. त्यावेळेस देखील स्वामींना खूप आळवलं, तारक मंत्र सुरू केला. मिस्टरांनाही खूप भीती वाटत होती आणि मिस्टरांनीही महाराजांचं नामस्मरण सुरू केलं. मीही तारक मंत्र म्हणत होते. स्वामींचा धावा करत होते, स्वामी तुम्ही या, कुठल्या तरी रूपात या, काही करा, माझ्या मुलाला वाचवा, असं मी स्वामींना अंतःकरणापासून आळवत होते. आणि स्वामी भक्तांनो, डॉक्टरांनी मग तिथे ॲडमिट वगैरे करून घेतलं. माझा मुलगा हा ICU मध्ये होता आणि मी म्हणायचे माझे मुलाला की स्वामी आजोबा असल्यावर काहीच टेन्शन नसतं. आजोबा जशी काळजी घेतात तसे स्वामी आई आपली काळजी घेत असतात. तुला जर काही झालं तर महाराजांना हाक मार, आजोबा म्हण, ते नक्की तुझ्या मदतीला धावून येतील, असं मी माझ्या मुलाला कायम सांगायची. आणि त्यावेळेस मग मी काय झालं की मेडिकलमध्ये गेले. तिथे गेले, औषध घेतली.
तर एक ते गृहस्थ जे होते मेडिकल ते औषध देणारे, ते म्हटले की ताई तुमचं नाव काय आहे? तर मग मी त्यांना नाव सांगितलं, तुमच्या बाळाचं नाव सांगितलं. आणि मग ते म्हटले की एक आजोबा सकाळी आले होते आणि त्यांनी सांगितलं की माझ्या नातवाला हे ज्यावेळेस ते औषध घ्यायला येतील त्यावेळेस हा धागा माझ्या नातवाला द्या म्हणे, असं म्हटले. आणि तुम्ही म्हटलं होतं तुम्ही वरती जा. त्यांनी नाव वगैरे सांगितलं आणि हा धागा दिला आणि हा धागा तुमच्याकडे द्यायचा मला त्यांनी सांगितलं आहे म्हणे, असं म्हटले. आणि कोण आजोबा, कुठले आजोबा, मला काहीच कळायला मार्ग नव्हता. मी माझ्या वडिलांना फोन केला, तुम्ही आले होते का? मला काय वाटलं की गडबड असेल, पण माझे वडील तर भेटल्याशिवाय जाणार नाही हे तर निश्चित होतं. वडीलही आले नाही, कोणी सासरे आले नाही, दुसरे कुठलेही आजोबा नाही, शेजारचे पाजारच्यांनाही विचारलं, कोणीच आलं नाही. मग कोण आलं होतं आणि धागा दिला माझ्या मुलाच्या हातात. तो धागा मी जेव्हा बांधला त्यानंतर स्वामी भक्तांनो, माझा मुलगा 2-3 तासामध्येच शुद्धीवर आला. ICUमधून रात्रीच त्याला बाहेर काढण्यात आलं. नॉर्मल वॉर्डला डॉक्टरांनी त्याला घेतलं. त्यावेळेस कळालं की ह्या धाग्यामध्ये प्रचंड ताकद आहे, प्रचंड शक्ती आहे. आणि तो धागा दुसरा तिसरा कोणी नाही दिला, तर त्याच्या स्वामी आजोबांनी त्याच्यासाठी पाठवला होता. प्रत्यक्षात स्वामी महाराज तो धागा घेऊन त्याच्यासाठी आलेले होते. आपण नकळतपणे काहीतरी मुलांना सांगतो, म्हणजे असं स्वामींविषयी श्रद्धाभाव निर्माण करतो आणि स्वामी महाराज प्रत्येक शब्द आपला हा ऐकत असतात. आणि जर मी माझ्या मुलाला सांगितलं होतं तसंच स्वामींनी केलं. त्याच्या आजोबांनी त्याच्यासाठी संरक्षण धागा पाठवला आणि माझा मुलगा 2-3 दिवसामध्येच ठणठणीत बरा झाला आणि आम्ही एकदम सुखरूप घरी आलो. त्याला 2-3 टाकेही पडले होते, पण टाकेही एकदम व्यवस्थित निघले, व्यवस्थित बरा झाला. आणि तो देखील तेव्हापासून महाराजांची खूप सेवा करू लागला. तो धागा आज देखील त्याच्या हातामध्ये आहे. तो धागा आम्ही कधी त्याच्यापासून बाजूला केला नाही. तो महाराजांचा कृपा आशीर्वाद आमच्यावरती आहे. स्वामी भक्तांनो, खरंच आपण जर खूप मोठ्या संकटात असो, खूप डिप्रेशनमध्ये असो, महाराज तुमचं ऐकत नसतील तरीही सेवा सोडू नका. सेवा करत राहा. एक दिवस नक्की स्वामी महाराज तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल. फक्त मनापासून ही स्वामींची सेवा तुम्ही करा. अंतःकरणापासून स्वामींना साथ घाला, आळवा. आणि तुमचं जेव्हा सेवा करता त्यावेळेस मन कुठेही जाऊ देऊ नका. मन एकाग्र करून स्वामींपुढे जे काही रडायचं, जे काही सांगायचं ते फक्त स्वामींना सांगा. इतरांना सांगून काहीच उपयोग नाही. स्वामी महाराज बरोबर मार्ग काढतात. कुणाच्या न कुणाच्या रूपामध्ये मदतीला धावून येतात म्हणजे येतात. असे मला आत्तापर्यंत असंख्य स्वामींनी अनुभव दिलेले आहेत. प्रत्येक क्षणोक्षणी पावलोपावली स्वामी महाराज माझ्या पाठीशी उभे राहतात. स्वामी भक्तांनो, असे मला आलेले हे स्वामींचे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.